सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। शेतकऱ्यांनी अशा किडींवर कसं नियंत्रण मिळवावं यासाठी पाहूया पीक सल्ला। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उशिरा पेरलेल्या आणि पक्व होण्याच्या अवस्थेतील सोयाबीन पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। याच्या नियंत्रणासाठी पावसानं उघडीप दिल्यानंतर प्रोपिकोनॅझॉल किंवा हेक्साकोनाझॉल 1 मिलीलीटर 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा। सध्या राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे। यामुळे शेतकऱ्यांनी वापसा येताच रब्बी ज्वारीची पेरणी करावी। रब्बी ज्वारीची पेरणी शक्यतो 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करावी। पेरणीसाठी हलक्या जमिनीत सिलेक्शन 3, फुले माऊली, फुले अनुराधा या वाणांची निवड करावी। जमिनीचा प्रकार मध्यम असल्यास फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी 35-1 हे वाण, तर जमीन भारी असल्यास फुले वसुधा, फुले यशोदा, CSV 22 या वाणांची शिफारस करण्यात आली आहे। बागायती जमिनीसाठी फुले यशोदा, फुले वसुधा, CSV 22 ही वाणं निवडावीत। ज्वारीची पेरणी 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी। पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास 300 मेष गंधक 4 ग्रॅम या प्रमाणात चोळावं। तसंच ॲझेटोबॅक्टर आणि PSB प्रत्येकी 25 ग्रॅम या प्रमाणात बियाण्यास चोळावं। बागायत करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करावी। पेरणीसाठी भीमा, फुले कुसुमा ही वाण निवडावीत। यासाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणं पुरेसं ठरतं। पेरणीपूर्वी थायरम, कॅप्टन किंवा 22 यापैकी एक बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणास चोळावं। करडईची पेरणी 45 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर करावी। पेरणीपूर्वी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावं। हरभरा हे रब्बी हंगामातलं महत्त्वाचं पीक। या पिकाला थंड आणि कोरडं हवामान मानवतं। कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी या महिन्याच्या अखेरपर्यंतच करावी। यासाठी हरभऱ्याचा विजय हा वाण वापरावा। बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरावा। यासाठी दिग्विजय, विराट आणि विशाल या वाणाचं बियाणं उपलब्ध करून ठेवावं। सूर्यफूल पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी। पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत सूर्यफुलाची लागवड केल्यास पिकाची योग्य वाढ होत नाही। अशा ठिकाणी पिकावर केवडा रोग येण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याकडील परिस्थिती पाहूनच सूर्यफूल लागवडीचा निर्णय घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।